भाऊसाहेब, बाहेर कोणतरी साधू आला आहे, तुम्हाला लवकरात लवकर भेटायचं म्हणतोय. आत पाठव त्यांना. वय तर यावेळी कोण असेल? पाणवठ्यावर आकाशात काळा ढग. बहिर्जी? मुद्राव साहेब. यावेळी तातडीनं आलात. महत्वाची बातमी असणार. जी आऊसाहेब. बोला. आऊसाहेब, कोंढाण्यावर फितुरी होणार. किल्लेदार शाहिस्तेखानाच्या संपर्कात आलाय आऊसाहेब. सावध राहायला पाहिजे. जगदंब. आइए जसवंत सिंह जी, आइए। नवाब साहब, हमने कोंडाना को पूरी तरह से घेर लिया है। जसवंत सिंह, घेरना, रसद बंद करना, इससे ये मराठी डरते नहीं हैं। इससे बेहतर है कि आप वही तरीका इस्तेमाल कीजिए। वफादारों को गद्दार बनाइए, तभी किला आसानी से हाथ आएगा। और याद रखिए, हमें कोंढाना जल्द से जल्द चाहिए। मावळ प्रांतात गडबड होणार आऊसाहेब. म्हणजे देशमुख मंडळींच्या मनात खानाला साथ द्यायचं चाललंय. आपापसात गुप्तपणे भेटीगाठी चालू आहेत त्यांच्या. हे असं होणार याची शंका होतीच आम्हास. बहिर्जी, कोण कोण फितुरीच्या मार्गावर आहेत त्यांची नावं सांगा. आम्ही स्वतः जातीनं बोलू त्यांच्याशी. आऊसाहेब, अहो कुकुलं बाळ आहेत का ते? आणि समजावून ऐकतील का? ऐकतील. आम्ही सांगू. ही वेळ वैयक्तिक स्वार्थ बघायची नाही. स्वराज्याच्या शत्रूशी सर्वांनी मिळून लढावं लागेल. बहिर्जी, अजून एक काम करा. सर्जेरावांना निरोप धाडा. आम्ही त्यांची भेट घेऊ. जी आऊसाहेब. ही देशमुख मंडळी खानाला जाऊन मिळाली तर स्वराज्याचं खूप मोठं नुकसान होईल आऊसाहेब. खरं आहे सोयराबाई. राजे थेट शत्रूशी लढतील, परंतु घरातल्या छुप्या शत्रूमुळे त्यांचे पाय ओढले जाऊ नयेत याची काळजी आपण घ्यायची. हुजूर, इजाजत हो तो एक सवाल पूछूं? इजाजत है। कोंढाण्याची ही नवीन आघाडी उघडण्यामागचा हेतू लक्षात नाही आला. मकसद सीधा और आसान है। कोंढाना किला अब हमारे कब्जे में होना चाहिए। कोंढाना से उसे पहले से ही लगाव है। ये उसकी जहागीर है। जिसके हाथ में कोंढाना किला, पूने इलाका उसका। सबसे पहले हम कोंढाना किले पे कब्जा करेंगे और उसके बाद हमला करेंगे राजगढ़ पर। ऐकायला आणि बोलायला ठीक आहे, पण इतका महत्वाचा किल्ला आहे म्हटल्यावर शिवाजीचा बंदोबस्तही तितकाच चोख असणार. लड़ के नहीं जीतना है कोंढाना। हमारे फेंके हुए जाल में ये गद्दार फंस जाएंगे और उसके बाद इस गद्दारी के चाबी से कोंढाना के ताले अपने आप खुल जाएंगे। इसी उंगली को हम थोड़ा टेढ़ा कर देंगे और उसके बाद कोंढाना पे हमारा कब्जा होगा। जब कोंढाना पे मुगल परचम लहराएगा तो बेचारे शिवा का संतुलन खो जाएगा। वो सोच में पड़ जाएगा, किसे बचाए? कोकन बचाए, तल कोकन बचाए या कोंढाना?
शिवा के लिए अब यह खेल मुश्किल हो गया है। आइए। हुजूर, ये संभाजी कावजी कोंडालकर अफजल खान की मुलाकात के समय शिवा की हिफाजत करने वाले उन 10 गिने चुने लोगों में से ये एक थे। देशमुख है। बहुत खूब, बहुत खूब। संभाजी कावजी कोंडालकर, आपका स्वागत है। आप हमारे लिए कीमती हीरे हो, लेकिन आप जैसे और भी कीमती हीरे हैं। देशमुख, वतनदार, जहांगीरदार, उन सबको हम हमारे साथ जोड़ना चाहते हैं। क्या आप उनको समझा बुझाकर यहां हमारे पास ला सकते हैं? अहो, समदेशनी समजून सांगायची काय गरज आहे? अहो, आमची मंडळी म्हणजे नुसती मेंढर आहेत. दाखवतील असं की ते लय विचारी आहेत, पण खरं असं आहे, जिथं त्यांचा मोरक्या तिथं ती. हाँ, तो कौन है उनका मोरक्या? सर्जेराव जेदे. ते इकडं आलं की मग बघा समदे कसे कुर्निसात करायला इथं हजर होत्या. आणि मावळ प्रांतातला प्रत्येक मावळा तुमच्या संगतीला असेल. आप बस सर्जेराव को यहां ले आइए। अगर आपने हमारा ये काम कर दिया, यकीन मानिए आपको इतनी दौलत देंगे कि आप जिंदगी भर गिनते रह जाएंगे। मग तुमचं काम झालंच म्हणून समजा. पिलाजीराव हा शाहिस्ते खान लांबून लांबून जाळं विणतोय. तो आपल्याला भासवतोय की तो लाल महालात बसलाय, काहीही करत नाही, पण वस्तुस्थिती तशी नाही. उत्तर कोकणात त्यानं चांगला जम बसवलाय. मग राज, आपण बी तर दाभोळ आणि शृंगारपूर जिंकूनच घेतलाय की. होय पिलाजीराव, पण सगळेच मुलूक आपण लढूनच जिंकायचे. हे असे लढत बसलो तर किती आणि कुठवर पुरे पडणार आपण. संघ येईल त्यावेळी लढूच, पण त्याचबरोबर आदिलशाहीतल्या वतनदारांना आपल्या बाजूनं वळवून घेतलं पाहिजे. जरी त्यांनी वर्षानुवर्ष इमाने इतबारे आदिलशाहीची चाकरी केली असली तरी माणसं आपली आहेत, आपल्या मुलखातली आहेत. ते समजा ठीक आहे राज, पण ते आपल्याकडे का वळतील? समजाव, खलिते पाठवू, स्वराज्यात या असं सांगू. भले ते याआधी आपल्या विरुद्ध लढले असतील. लढले असतील काय राज? लढलेच आहेत. अफजल खानाच्या वेळेला, सिद्धी जोहरच्या वेळेला ही सगळी मंडळी त्यांच्यातच होती की. असणारच पिलाजीराव, त्यात नवीन ते काय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळी ते त्यांच्या शाहीशी एकनिष्ठ होते. परंतु आत्ताचा शत्रू हा मोगल आहे, आणि मोगल हा त्यांचाही शत्रू आहे. शिवाय आदिलशाही आता खेळखिळी झाली आहे. त्यामुळेच आपल्याकडे स्वराज्यात या असं सांगू. आणि ते येतील वय? येतील. सुर्वे आहेत, शिर्के आहेत. सुर्व्यांना खलिता पाठवण्याची व्यवस्था करा. म्हणावं, आजवर आपल्या जे काही झालं ते आम्ही मनात ठेवून नाही. परंतु आता आदिलशाही खिळखिळी झाली आहे, तरी आपण स्वराज्य सेवेत यावे. आपल्यामध्ये कोणतेही वितुष्ट नव्हते आणि असणारही नाही. शिवाजी राजासनी म्हणावं, हा सूर्यराव सुर्वे स्वराज्यासाठी लढायला तयार आहे. बहिर्जींचा काही निरोप आला का? नाही अजून. त्याला सर्जेराव जेधेंकडे पाठवलं आहे. त्यांचा कल कुठं आहे याची चाचपणी करण्यास.
सर्जेराव जेधे एकदा आपल्याकडे पक्के झाले तर निदान 12 मावळाचा प्रश्न निकालात निघेल. आऊसाहेब, एक चांगली खबर आहे. सरदार सुर्वे स्वराज्यात यायला तयार झालेत. पिलाजी शिर्के आदिलशाही सोडून स्वराज्यासाठी लढायला तयार झालेत. आई भवानीची कृपा म्हणायची, दुसरं काय. इतकी वर्ष आदिलशाहीची चाकरी करणाऱ्या सरदारांना स्वराज्याची महती पटू लागली आहे. हे चांगलं लक्षण आहे. स्वराज्य मजबूत होईल. आपापसातले हेवे दावे विसरून आपण सर्वजण एकत्र आलो तर कुठलीही पातशाही आपलं काही बिघडू शकणार नाही. स्वराज्याची वज्रमूठ तयार होईल. इतके दिवस आम्ही सर्वांना सांगतोय, परंतु समजत नव्हतं. परंतु आता राजेंच्या पराक्रमामुळे मन बदलतायत. आपलं राज्य, आपण कोणाचे गुलाम नाही, हे लोकांना आवडू लागलंय. खरंय. आता सर्व आपली माणसं भगव्याखाली एकत्र येतील. राजे त्यांची एकसंध फौज तयार करतील. तसं झालं तर आमचा विश्वास आहे की दिल्लीच्या तख्ताचा अधिपती एक दिवस मराठी राजा असेल. हम ऐसा नहीं होने देंगे. उन्हें उन्हीं की लाठी से मारेंगे. कारतलब खान, हुजूर, आदिल शाह को खलीफा भेजो और उसमें लिखो, तुम्हारे लोग तुम्हें कमजोर और सिवा को अपना मसीहा समझने लगे हैं. अगर ऐसा ही चलता रहा तो एक दिन सिवा तुम्हारे तख्त पे होगा. और अपने आदमियों से कहे कि सिवा का साथ देना छोड़ दे और औकात में रहे. अगर जंग में उन्होंने सिवा का साथ दिया, हम समझेंगे कि आप हमसे दुश्मनी कर रहे हैं. हुजूर, अब देखते हैं सिवा कहां तक दौड़ता है. मुजरा आऊसाहेब. या सर्जेराव. आऊसाहेब, आजारपणात तुम्ही जातीने चौकशी केली, याचा केवढा मोठा आधार वाटला होता आपासने. कान्होजी राजे म्हणजे आमच्या जुन्या जाणत्या सरदारांपैकी एक. फार महत्वाचे. जेधे आणि भोसले कुटुंबांचे जुने ऋणानुबंध आहेत. कान्होजी राजे एखाद्या कणखर वृक्षाप्रमाणे स्वराज्यावर सावली धरून होते. ते इतक्या लवकर सोडून जातील असं वाटलं नव्हतं. देवाचीच इच्छा म्हणायचं, दुसरं काय. बाकी घरची मंडळी कशी आहेत? बाकी समती बेस आहेत. त्यांना म्हणावं शोक आवरा. ही वेळ शांत बसण्याची नाही. शाहिस्त खान स्वराज्यात घुसून बसला आहे. त्यास बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. खरं तर त्यासाठीच आम्ही तुम्हाला इथे बोलावलं. आऊसाहेब, तुम्ही फक्त आदेश करा. आणि तलवारी उपसून तयारच आहोत. तुम्हा मुलांचं स्वराज्यावरचं प्रेम पाहून बरं वाटतं. स्वराज्य तुम्हा सर्वांच्या हाती सुरक्षित राहील अशी खात्री वाटते. परंतु तरीही कलियुग आहे. फितुरीच्या शक्यता वाढतायत. कान्होजीराव गेल्यापासून मावळावरचा एक प्रेमळ धाक नाहीसा झालाय. असं होऊ देणार नाही मावळात. आबा जरी गेला असलं तर आम्ही 6 भाऊ अजून जिवंत आहोत. आमच्या सर्वांच्या निष्ठा स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या आहेत. मावळ फंद फितुरीत पडणार नाही. उलट स्वराज्य हाच धर्म मानून अवघा मावळ स्वराज्याशी इमान राखणार. इथून पुढे एक बी देशमुख खानाकडे जाणार नाही असं वचन देतो मी तुम्हासनी. तसं झालं तर स्वराज्याच्या सीमा पार दिल्लीत जाऊन भिडतील. क्या खबर है? एक बुरी खबर है हुजूर आला. मावल इलाके के सभी देशमुख और वतनदारों ने अपना ईमान स्वराज पर कायम किया है. क्या? लेकिन हमने तो उन्हें दौलत और शोहरत दोनों देने का वादा किया है. फिर भी वो सारे सिवा को साथ देने का फैसला कर चुके हैं.
किसने कर दिखाया ये सब? सर्जेराव जेदे, कान्होजी जेदे का बेटा। ये सारा कमाल उसने कर दिखाया है। आपने दी हुई सभी दौलत, शौहरत और हर फरमान को उसने एक साथ ठुकरा दिया। उन्हें तो मुगल सल्तनत से हमेशा डर लगता था। हमारा डर खत्म हुआ या हम दहशत फैलाने में नाकाम रहे? मी आधीच सांगितलं होतं, शिवाजीची माणसं कशालाच घाबरत नाही, मरणाला सुद्धा हसत हसत मिठी मारतात। त्यांना ठाऊक आहे ते कशासाठी लढताय। सिवा और कौन? नाही, ते लढतायत स्वराज्यासाठी, आत्मसन्मानासाठी। आणि शिवाजीच्या बाजूनी लढायचं म्हणजे धर्म, देश आणि देवासाठी लढायचं, हे त्यांना चांगलंच माहिती आहे। बकवास है ये। पता करो सिवा उन्हें क्या देता है। सिवा को तो हम मार ही देंगे, लेकिन उसके बाद इनकी ऐसी हालत करेंगे कि जन्नत भी इन्हें जहन्नुम जैसे लगने लगेगी। पर एक अच्छी खबर भी है। आदिल शाह ने अपने सुरवे शिंदे जैसे सभी सरदारों और वतनदारों से कहा है कि इस जंग में अगर वो सिवा का साथ देते हैं तो उन्हें कसूरवार माना जाएगा। और यह भी कहा है कि इस सिवा के खिलाफ होने वाली जंग में अपने दिलो जान से वो आपका साथ दे। बहुत खूब। आदिल शाह भी हमारा दुश्मन है, लेकिन आपसे लड़ाई में एक काफर के खिलाफ हमारा साथ निभाकर उसने साबित कर दिया है कि वो सिवा का सच्चा दुश्मन है। ऊपर वाला उसे लंबी उम्र दे और कायनात की हर खुशी अता फरमाए जिसकी उसे चाहत है। या पिलाजीराव, पिलाजीराव हा सूर्यराव सुर्वे शूर आहे, तलवारीचा धनी आहे। त्याच्या समशेरीचं कसब आम्ही विशाळगडाच्या पायथ्याशी पाहिलंय। पातशाहीसाठी इमाने इतबारे चालणारी त्याची ही समशेर आम्हाला स्वराज्यात आणायची आहे। जगदंबेच्या कृपेनं आदिलशाही मुलखातला जवळजवळ सगळा कोकण प्रांत आपण ताब्यात घेतलाय। हा जर कायम आपल्या कब्जात ठेवायचा असेल तर सुर्वे, शिर्के, सावंत या दुधारी तलवारी आम्हाला हव्या आहेत। सुर्व्यांच्या स्वराज्यात येण्यानं आमचं कोकणाचं राजकारण तडीत जाईल। राजा, शृंगारपुराहून सुर्वेंचा खलिदा आला आहे। बघा पिलाजीराव, ज्यांच्याबद्दल आपण बोलत होतो त्यात सुर्व्यांचा खलिता आलाय। वाचा। प्रति शिवाजी शहाजी भोसले काय झालं पिलाजीराव? मध्येच का थांबला? राज, हे सुर्वे सुधारले नाहीत आणि सुधारणार बी नाही। या असल्या उर्मट भाषेतला हा खलिता हे वाचण्याचं धाडस आमच्यात नाही। त्या तुम्ही कोण, कुठले भोसले? तुमचे बापजादे दूर वेरूळचे, स्वराज्याच्या फुलथापा मारून स्वतःला राजे म्हणवता। तुमच्या थापांना भुलून पुण्यातील देशपांडे, देशमुख तुमच्याकडे आले, परंतु आम्ही त्यातले नाही।
आम्ही पिढ्यानपिढ्यांचे राजे. उलट ताबडतोब आमच्या मुलखातून निघून जा. आम्ही तुम्हाला अभय देऊ. आम्ही तो अली आदिल शहाचे सेवक. ही हरामखोरी. या सुरव्याने विशाळगडाच्या पायथ्याशी आमच्यावर तलवार धरली तरी त्यांना अभय देऊन आम्ही स्वराज्यात घेतलं. संगमेश्वराच्या छावणीवर नजर ठेवायला सांगितलं तर तिथं छापेमारी केली. एकदा नाही दोनदा माफी दिली तरी सुद्धा स्वराज्याची चाकरी करायची सोडून हा असा उर्मट खलिता लिहिता आम्हाला. ही घमेंड नाही सुर्वे. तुमच्या रक्तातच गुलामगिरी भिनली आहे. तुम्हाला स्वराज्याची निरोगी हवा मानवणारी नाही. पिलाजीराव, फौजेला आदेश द्या. जे राज. आमची खाशी हुजुरात जय्यत करा. एकदा पाहूच हे शृंगारपूर. सूर्यराव सुर्व्यांचा हिशोब चुकता झालाच म्हणून समजा.